वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज बघू कसं जातो आहे धंदा. पहिली बुकिंग बसलेली आहे आपल्या लोहगाव 21 किलोमीटर. 21 किलोमीटरला किती वेळ लागतो, किती वेळ आपण ड्रायव्हिंग करतो, किती वेळ पाठीला त्रास होतो, गुडघ्याला त्रास होतो. वाटतं की धंदा होतो म्हणून, पण लोकांना हे दिसत नाही. हे आज आपण सगळं दाखवू कसा धंदा होतो आणि किती वेळ लागतो धंदा करायला, किती वेळ बसून राहायला लागतं गाडीमध्ये. 57 91 349 ड्रॉप झाली. पहिल्या बुकिंगला आपल्याला कंप्लीट लागलं 1 तास 10 मिनटं. 1 तास 10 मिनटं रिक्षाच्या मध्ये बसायला लागलं. प्लस कमरेला आदळा बसतो, प्लस एका जागेवर हात बीत दुखतात, गुडघे दुखतात. हे सगळं त्रास सहन करून रिक्षा चालवायला लागते. की असं नाही क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है की ट्रॅफिक लागलं की बोटं दुखतात. आता बघू दुसरी बुकिंग पडली लगेच. दुसरी बुकिंग अजून उठलो बी नाही सीटवर ना. दुसरी बुकिंग पडली. दुसरी बुकिंग ड्रॉप करायला विमाननगर आहे. बघू आता पुढची बुकिंगला किती वेळ लागतोय. कुठे आणले 4218. विमाननगरचा मॉलच्या इथं बसून होतो. 212 किलोमीटरची बुकिंग बसली आहे. बघू आता पिकअप करू. ह्या बुकिंगला किती वेळ लागतोय काय माहिती. बघू आता. वाजलं नाही तर 2-2 तास एका जागेवर बसायला लागतं. आता माझं झालेलं 1 तासाच्या घरात मी बसलो होतो. आता बघू पुढची भेटली. आता ह्या 12 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागतो आता हे बघू आपण. 7682. नवी सांगवी म्हणून आली होती बुकिंग. त्याचा बी ड्रॉप झालेला आहे. त्याला बुकिंग 12-13 किलोमीटर दाखवले होते. 230 रुपये आपल्याला भेटले. आता त्याच्या पुढची कुठली राईड पडते बघू. आता जेवण करून घेऊ. जेवायला टायमिंग झालं आहे जेवायचा. जेवण करून घेऊ. ह्या धंद्यामध्ये वाटतं धंदा आहे, पण कमरेचा मणक्याचा मूळव्याधाचा त्रास ह्याच्यामध्ये बेसिक होऊ शकतो. होईलच म्हणून नाही सांगत, होऊ शकतो. म्हणून थोडंसं जपून आणि ह्या धंद्यामधले असतील तर थोडंफार जपून थोडं व्यायाम बिम करत राहा. नाही आता या धंद्यातले नसचाल, ह्या धंद्यात यायचा विचार करत असाल तर थोडंसं जपून या. कारण की ह्या धंद्यामध्ये आलं की ही जी ड्रायव्हिंग सीट आहे, ह्या ड्रायव्हिंग सीटवरनं उठताच येत नाही. माणूस म्हणतं मी इथल्या इथं फिरत. ते 2 मिनटाच्या फिरण्यामध्ये काही फरक नसतो. त्रास भरपूर आहे. कारण हाताचे बोटाचे जे हे नाही पूर्ण काळं पडतं ट्रॅफिकमध्ये. पकडू. आता बघा तुमचे विचार आहेत तुमच्या सोबत. किती 111 रुपये. औंधमधनं पडलेली वाकडला आलो होतो. वाकडला येऊन झोप येऊन बुकिंग वाजतच नव्हत्या. झोप यायला लागलेली बसलेलं जागेवर. तेवढंच आपल्याला वाजली बाणेर. बघू बाणेरला पिकअपला चाललोय. काहीतरी 7 किलोमीटरच्या घरातली 6.5-7 किलोमीटरच्या घरातली होती. तर बघू पिकअप करू. किती वेळ लागतोय, किती पैसे मिळतात. ₹45 145 रुपये दाखवता ब्रो. ओलाचं त्यांचं पिकअप लोकेशन चुकलं होतं. त्यांचं सोसायटीच्या बॅक साईडने धरलं गेलं.
त्यांच्याकडनं आपण 25 रुपये एक्स्ट्रा घेतले. 145 रुपये आपले ते झाले. आता बघू त्याच जागेवरनं 0 पिकअप म्हणून आपलं सूस रोड वाजलेली ती पिकअप करायला जागेवरनं थांबलं होतं इथे कस्टमर. बघू 56 किती 3.5 3.3 दाखवले. बघू किती रुपये मिळतात ते पण. गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छूट गया. हम फर्स्ट स्टार्ट. हम फर्स्ट. गाड़ी चला. चलो घर में. One 1076. सब राज्य खुश है। हाँ, तो क्या लगता था कि नहीं लौटेंगे? चला, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. ₹196 दाखवतोय. काय म्हणली OTP? 755 नाही पहिले वाजता काढले 0755. नाही बुलेट ऐकून होता आता म्हणून. ये सामने वाला ही डीलिंग है. जैसे जो बुक करते हैं तो वो डीलिंग. आपण 12 किलोमीटरचे वारजेवरून बानेर घेऊन आलो होतो डबल. बानेरला आपल्याला भेटले ₹218 12 किलोमीटरला. आता याच्या पुढं काय वाजते काय नाही बघू. 12 तासाचं काम झालं आहे ऑलरेडी. आता याच्या पुढचं बघू किती वेळ लागतो आपल्याला, किती तासाचं काम होतं हे पण बघू आपण. अभी मजा आएगा ना भिड़ो. फाईट चालू आहे बघा. इथे 1 2 3 आणि तिकडं 3 जण आहेत अजून. आता दिसतील ना तिथं 3 जण आहेत. हे 3 क्या बात है सर. क्या बात है सर. क्या बात. ये बात है. आपल्याला पडली रिटर्नसाठी बावधान आल्या आणि बानेरवरनं आपल्याला रिटर्न भेटणं म्हणजे बरं आहे आपल्यासाठी. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. 9 वाजता आपल्याला रिटर्न भेटतं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे. आता बघू पहिली कॅन्सल झालेली. आता कस्टमर येतो म्हणून मेसेज आला आहे. आता बघू किती वेळ लागतो आहे. रिटर्न जर झालं तर बावधानपर्यंत गेलं तर काय टेन्शन राहत नाही. मग पुढं आपण कसं MT जाऊ, कसे भाडे भेटतातच पुढं. नाही म्हणून ₹102 दाखवतोय. हो चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. चला बावधनचा वेळ आपला ड्रॉप झालेला आहे. बावधनचा 6 किलोमीटरच्या घरातली राईड होती. 6 किलोमीटरला आपल्याला ₹102 भेटलेले. ₹102 सोडले. तर इथनं आपल्याला अजून ₹300 करायच्यात. ₹300 होतील नाही होतील अजून माहिती नाही, पण टार्गेट तर आहे अजून. आणि बुकिंग आता 9 साडेनऊ वाजलेत. बावधनमध्ये क्लिअर वाजणं बंद होतं. आता बावधनच्या बाहेर कसं निघता येईल, या बावधनमध्ये आपलं एंड होईल याचं अजून माहिती नाही. आपण बघत राहू, बघू पुढं किती होईल धंदा आणि चेक करू. बावधनवरनं वनज मेट्रो स्टेशनला आलो की ती 63 रुपयाची. आता इथनं भाजी मंडई कोथरूडच्या इथनं जर वारजी आली ती बघू कितीची. तुम्ही टप्पोदामच्या इथनं थोडं आत जाऊ शकता का मीटर?
5 5233 तुम्ही जे लोकेशन आहे तिथून थोडं आज जाऊ शकता का मीटरवर? हा तिथे जाईल 360 दाखवतोय